नमस्कार, वनिताज किचन मस्त खाऊमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। चला आज आपण इन्स्टंटमध्ये ढोकळा बनवणार आहोत, खमंग ढोकळा। तर त्यासाठी मी इथे माझ्याकडे आहे बेसन, इथे हळद, साखर आणि थोडंसं लेमन सॉल्ट आहे। तुमच्याकडे लेमन सॉल्ट नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता किंवा इनो सुद्धा घालू शकता। एक चमचाभर हळद घालते, मोठा चमचा आहे पण हा बारक्या चमचाने एक चमचाभर हळद आहे, ती घालून घ्यायची। मी थोडीशी पाववाटी साखर घालते, हे चांगलं मिक्स करून घेऊ। मग ह्याच्यात आपण पाणी आणि मीठ घालून घ्यायचं आहे। आधी मीठ घालून घेऊ चवीनुसार आपल्या। थोडासा लेमन सॉल्ट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही अर्ध्या लिंबूचा रस सुद्धा घालू शकता। थोडासा लेमन सॉल्ट। आता हळूहळू पाणी घालत आपल्याला ह्याला चांगलं पेस्ट करून घ्यायची याची। हे करायला लागतं, चांगलं ढवळून घ्यावं लागतं, ह्याला फेटावं लागतं चांगलं। आणि एका साईडहूनच फेटा, तुम्ही ज्या साईडहून फेटणार आहात त्या साईडनंच फेटायचं। याला जितकं चांगलं फेटलं जाईल तितका आपला ढोकळा अगदी मऊ सॉफ्ट आणि आतनं जाळीदार होतो। आता माझ्याकडे हा ट्रे आहे, आता ह्याला मी खालून तेल लावून घेते। थोडं छान तेल लावून घ्यायचं ह्याला, म्हणजे आपला ढोकळा चिकटत नाही। थोडंसं ह्याला आपण टॅप करायचं, करून द्यायचं, म्हणजे जिथं कुठे एअर आपली राहिली असेल तर तिथं सुद्धा पीठ व्यवस्थित बसलं जातं, सगळीकडून मिक्स होतं। आता आपलं पाणी तापलेलं आहे, त्याच्यावरती मी ही चाळण आहे माझ्याकडे ती ठेवते, मी हा ट्रे ठेवते आणि वरून आपल्याला ह्याला झाकायचं आहे, लीड लावून झाकून घ्यायचं आहे। कमीत कमी 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागतो आपला ढोकळा छान फुलून येण्यासाठी। चला आता आपला ढोकळा रेडी झाला की बघू आपण, चाकू घालून बघूया। जर ह्याला लागला नाही ढोकळा तर आपला रेडी झालेला आहे। आपण बंद करून ठेवू, पण ह्याला एका ताटामध्ये उलट करून घेऊ। आता आपला ढोकळा झालेला आहे, त्याचे मी पीसेस करून घेतलेले आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये फोडणी आधी वरून घालायची आहे। आता ही फोडणी आपल्याला आपल्या ढोकळ्यावरती घालायची। सगळ्यात शेवटी आता बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालून घेऊ। बघा आपला ढोकळा खूप सुंदर दिसत आहे। आता आपला ढोकळा रेडी झालेला आहे। आपण हिरवी चटणी किंवा आपल्या सॉस बरोबर आपण आपल्या ढोकळ्याचा आस्वाद घेऊ शकतो। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।